नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा लेक्चर सिरीजबाबत चर्चा करणार आहोत। आता लेक्चर सिरीजमधला आजचं असणारं लेक्चर जे आहे ते म्हणजे पर्यावरण या विषयाचं। म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पर्यावरण या विषयावरती सर्वसाधारण प्रश्नसंख्या किती असते, त्यामध्ये घटक कोणते आहेत आणि कोणत्या घटकावरती किती प्रश्न येतात। आता पर्यावरण या विषयावरती आजपर्यंत सीसॅट पॅटर्न सुरू झाल्यापासून कमीत कमी 5 प्रश्न प्रत्येक वर्षी पेपर नंबर 1 मध्ये विचारलेले आहेत आणि जास्तीत जास्त ते 9 पर्यंत गेलेले आहेत। म्हणजे पर्यावरण हा विषय तसा सोपा आहे, लक्षात ठेवायला पण अतिशय सोपा आहे, वाचन पण कमी वेळेत होते आणि असा असणारा विषय चालू घडामोडीशी निगडित आहे, त्यामुळे अजून आपल्याला बरं आहे। त्यामुळे या विषयावरचे जेवढे काही प्रश्न येतील कमीत कमी 5 असतील, जास्तीत जास्त 9 पर्यंत 5, 7, 8, 9 असे प्रश्नसंख्या आलेले आहे आणि तेवढी प्रश्नसंख्या जेवढे प्रश्न येतील ते सर्वच्या सर्व आपले बरोबर आले पाहिजेत। आता मग त्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम काय आहे बघायला पाहिजे। अभ्यासक्रम दिलेला आहे, अभ्यासक्रम याच्यामध्ये काय लिहिलंय तो बघू पहिल्यांदा। अभ्यासक्रम पर्यावरणीय परिस्थितिकी जैववैविध्य, पर्यावरणीय परिस्थितिकी जैव वैविध्य किंवा जैव विविधता म्हटलं तरी चालतं, आणि जलवायू परिवर्तन आणि जलवायू परिवर्तन यावरील सामान्य बाबी, म्हणजे यांच्यावरील सामान्य बाबी असा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सिलेबस दिलेला आहे। मग यावरती असणारा घटक कोणते आहेत ते आपण त्या घटकांच्याकडे जाऊया। या 5 ते 9 चा विचार केला तर यामध्ये कोणत्या घटकावरती कसे प्रश्न येतात। पहिला घटक आहे परिस्थितिकी। परिस्थितिकी प्रश्न संख्या येते 0 ते 3। म्हणजे एखाद्या वर्षी परिस्थितिकीवर प्रश्न आलेलाच नाही, मात्र एखाद्या वर्षी 1, 2, 3 जास्तीत जास्त 3 पर्यंत प्रश्न संख्या या परिस्थितिकीवरच आली, म्हणजे आपल्याला घटक करणं गरजेचं आहे। आपण फोकस या आकड्यावरती करायचा, म्हणजे इथे एवढे प्रश्न येऊ शकतात, मग आपल्याला तो घटक केलाच पाहिजे। मग अशा असणाऱ्या परिस्थितीवर कशा प्रकारचे प्रश्न येतात, साधे साधे असतात पण आपल्याला सुटत नाहीत, मग सोडवायचे असतील तर कोणते घटक आहेत ते घटक अभ्यासक्रमातले बघून त्या घटकांवरती भर देणं गरजेचं आहे। मग या परिस्थितीवरती आलेला प्रश्न आहे 2 लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश टिंब म्हणून ओळखला जातो। पर्याय 1 दिलाय इको झोन, 2 दिलाय इको पॉज, 3 दिलाय इको टोन आणि 4था दिलाय इको टाईप। तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, इको टोन म्हणतात। संक्रमणातला प्रदेश म्हणजेच काय, 2 वेगवेगळे प्रदेश आहेत, गवताळ प्रदेश एकीकडे आणि एकीकडे जंगल आहे, दोन्ही लगतचे प्रदेश आहेत। पण काही प्राणी किंवा पक्षी अशा आदिवासासाठी जंगलावर अवलंबून असतात आणि अन्न खाण्यासाठी गवताळ प्रदेशावर अवलंबून असतात, म्हणजे दोन्हीतल्या मध्ये ते राहत असतात। दोन्हीवर अवलंबून असणारा मध्य भाग जो असतो त्या ठिकाणी त्यांचा अधिवास असतो, तो जो भाग असतो त्याला
इकोटोन म्हणतात. असू दे, आपण ते पर्यावरणाच्या वेळी बघू. तर त्यानंतरचा भाग आहे जैवविविधता. दुसरा जैवविविधता म्हणजे जैववैविध्य. या जैवविविधतेवरती प्रश्नांची संख्या आतापर्यंत 0 ते 4 म्हणजे 4 पर्यंत एखाद्या वर्षी प्रश्न जैवविविधतेवर आलेले आहेत. मग अशा असणाऱ्या जैवविविधतेवरती प्रश्न कसे येतात बघूया. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे? संवेदनशील क्षेत्र पर्याय क्रमांक 1 दिलाय पश्चिम घाट, दुसरा दिलाय पूर्व घाट, तिसरा दिलाय हिमालय आणि चौथा दिलाय अरवली. हे सर्वच्या सर्व ठिकाणी आपल्या भारतातले दिलेले आहे. आणि भारतात सर्वात जास्त जैवविविधतेचा प्रदेश सांगायचा असेल तर आपला पश्चिम घाट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतरचा भाग घटक आहे वातावरणीय बदल. तिसरा घटक आहे. प्रश्न संख्या याच्यावर सुद्धा याच्यासारखीच आहे. 0 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे एखाद्या वर्षी विचारलेलं नाही, मात्र एखाद्या वर्षी हाय लेवलला गेलं म्हणजे 4 प्रश्न म्हणजे प्रश्नांची दुप्पट केली तर गुण येतात. कारण एका प्रश्नाला 2 गुण आहेत म्हणजे 8 गुणांचा घटक होतो हा. म्हणजे कधी कोणत्या घटकावर आयोग भर दिला आम्हाला माहीत नाही, पण आपण मात्र या घटकांच्यावर भर देणं गरजेचं आहे. यातल्या कुठल्याही घटकावर का प्रश्न विचारू शकतात. मग यावरती आलेला एखादा प्रश्न बघूया. भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे? 1 हवेचे प्रदूषण, दुसरं जल प्रदूषण, तिसरं ध्वनी प्रदूषण आणि चौथं भूमी प्रदूषण. तर जल प्रदूषण, पाण्यातलं प्रदूषण हे भारतीय लोकांचं आरोग्य खालावण्यासाठी जास्त कारणीभूत ठरलेला आहे. त्यानंतरचा भाग चौथा जो घटक आहे पर्यावरण वाचवण्यासाठीचे प्रयत्न. चौथा प्रयत्न. आणि याही घटकावर 0 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे आपल्याला यातला कुठला घटक सोडता कामा नये. आपल्याला सगळंच करायला पाहिजे. बरं, जास्त कष्ट नाही, कमी कष्टात जास्त गुण मिळवून देणारा पर्यावरण हा विषय आहे, तो आपल्याला व्यवस्थितपणे हाताळायला पाहिजे. जास्तीत जास्त व्यवस्थित वाचन करून त्याच्या मायक्रो नोट्स कमीत कमी शब्दामध्ये काढून ते आपल्याला वाचणं गरजेचं आहे. मग यावरती एखादा प्रश्न, ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पहिला पर्याय दिलाय 2010, दुसरा दिलाय 2012, तिसरा 2011, चौथा दिलाय 2014. तर मित्रांनो, या फंडची स्थापना 2010 साली झालेली आहे. म्हणजे ही आपल्याला माहीत पाहिजेत. NGOज, पर्यावरणासाठी काम करणारे NGOज कोणकोणते आहेत तेही माहीत पाहिजेत. तर या आपण विषयांची ओळख करायला लागलोय. कोणत्या विषयामध्ये कोणकोणत्या उपघटकामध्ये किती प्रश्न येतात, प्रश्न संख्या किती असते हे आपण नजरेखालून घालायला लागलोय. हे कशासाठी करतोय आपण? महत्त्वाचं म्हणजे आपण वाचत असताना दिवसभर 15-15 तास अभ्यास केला आणि यश नाही मिळालं, काय होणार हो? मग ते अभ्यासाची दिशा चुकते आणि अभ्यासाची दिशा चुकू नये म्हणून हे पहिल्यांदा आपण लेक्चर घेतलेत. कारण नेमकं काय वाचायचं, कोणती पुस्तकं वाचायची, कशामधल्या कोणत्या घटकावरती भर द्यायचा हे आपल्याला चांगलं माहीत पाहिजे. जर आपल्याला कोणत्या घटकावरती प्रश्न येतात हे माहीतच नसेल तर आपल्या हातामध्ये जे पुस्तक दिलंय ते आपण वाचत बसणार, ते लक्षात राहणार. मात्र ते सोडून दुसरंच जर विचारला प्रश्न तर आपलं सिलेक्शन होणार का? नाही. म्हणजे परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येणार आहेत याचा अंदाज घ्यायचा आपलं खरं काम चाललंय. काही जणांना वाटलं असेल या लेक्चर सिरीज मधलं चालू घडामोडी असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, राज्यघटना असेल, सगळ्यांचं विश्लेषण मीच करायला लागलोय. म्हणजे एकच शिक्षक आहे का?
असं काही जणांना शंका पण आली असेल, तर नाही मित्रांनो. आपल्याकडं शिक्षकांची टीम आहे, ही ओळख चालू आहे, तुम्हाला विश्लेषण फक्त द्यायची चालू आहे. ज्यावेळी या विषयावरती अभ्यासक्रम शिकवायला सुरू होईल त्यावेळी त्या विषयाचा शिक्षक, त्या विषयाचे प्राध्यापक तुमच्या समोर आलेले असतील आणि मग ते बघूया कोण कोण आहेत, कोणत्या विषयासाठी कोणते प्राध्यापक आपल्याकडे आहेत तेही बघू. मित्रांनो, भूगोल व पर्यावरण या विषयासाठी मी स्वतः आहे. माझं नाव अजित सलगर. कदाचित तुम्हाला माझं पुस्तकही माहीत असेल. भूगोल या विषयाचं MPSC वरती बेसिक आणि NCERT यांचा सगळा एकत्रितपणे आणि महत्त्वाच्या घटना ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात त्या घटनांच्यावरती फोकस केलेलं महाराष्ट्र, भारत, जग, खगोल, पर्यावरण परिस्थितिकी या सगळ्या गोष्टींचा समावेश असणारं माझं स्वतःचं पुस्तक आहे भूगोल या विषयाचं, मी लिहिलेलं. त्यामुळे भूगोल पर्यावरणात काय शिल्लक राहणार नाही, मी त्याची काळजी घेतोय. त्यात मॅप रीडिंग कशी करायची, अभ्यास कसा करायचा, प्रश्नोत्तरांचं लक्षात ठेवणं कशा स्वरूपाचं असायला पाहिजे, हे सगळं मी स्वतः तुमच्याकडून करून घेईन आणि 100% त्याची तयारी मी स्वतः करेन. त्यानंतर दुसरा विषय जो आहे इतिहास. या विषयाला सुद्धा मीच आहे. हे 2 विषय माझ्याकडे असतील. त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमापनासाठी आपल्याकडं आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी आपल्या अकॅडमीचे SP तुपे सर असतील. यांनी गणित आणि बुद्धिमत्तेसाठी आयुष्य खर्च केलंय. त्यातले पूर्ण तज्ञ आहेत, कुठलीही तुमची शंका राहणार नाही असे असणारे SP तुपे सर. लवकरच त्यांचं पुस्तकही अंकगणित बुद्धिमापन याचं येईल. त्यानंतर चालू घडामोडी नावाचा विषय आहे की जो सगळीकडेच असतो. या चालू घडामोडीसाठी चालू घडामोडीचे लेखक आहेत प्राध्यापक इद्रिस पठाण सर. यांचं स्वतःचं टॉपर 777 हे चालू घडामोडीचं पुस्तक आहे आणि माझं स्वतःचं संपूर्ण भूगोल नावाचं पुस्तक आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रभर लेक्चर देत असतात सर इद्रिस पठाण सर चालू घडामोडीवरचे. आणि प्रत्येक महिन्यातून 1 दिवस आपला सेमिनार असतो, गेस्ट लेक्चर असतं. आणि त्या गेस्ट लेक्चरच्या वेळी जाहिरात वगैरे यासाठी नाही, बऱ्याच ठिकाणी जाहिरातीसाठी कार्यशाळा, मोफत कार्यशाळा आयोजित केली जाते आणि त्या दिवशी त्याच क्लासच्या जाहिरात फक्त असते. तर आपलं जाहिरातीसाठी लेक्चर हे नसतं. सकाळी 9 पासून संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत त्या विषयातला पूर्ण रिव्हिजन केली जाते. म्हणजे या इद्रिस पठाण सरांचं जे लेक्चर प्रत्येक महिन्याला एक असेल, सकाळी 9 पासून संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत लेक्चर सुरू असेल. त्या लेक्चरमध्ये त्या महिन्यामध्ये झालेल्या सर्वच्या सर्व चालू घडामोडींचा इत्थंभूत अभ्यास घेतला जातो, त्याच्या ट्रिक्स दिल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या ते हमखास लक्षात राहतं. हे लक्षात ठेवा. कदाचित त्यांचे लेक्चर सुद्धा यूट्यूबवरती आहेत, ते लेक्चर बघू शकता ते कसे शिकवतात, लक्षात येईल तुमच्या. म्हणजे पूर्णपणे चालू घडामोडीची इत्थंभूत तयारी
हे प्रत्येक महिन्याला एक दिवस फुल डे असेल आणि त्या दिवशी सरांचं लेक्चर असेल. त्या दिवशी मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त चालू घडामोडी जिंदाबाद असतो. त्यानंतरचा विषय येतो CSAT अंकगणित बुद्धिमत्ता. CSAT आता मधील मॅथ्स आणि रिझनिंग, मॅथ्स व रिझनिंग यांचा जो पार्ट आहे तो अंकगणित बुद्धिमत्ता SP तुपे सर घेतातच. पण ज्यावेळी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे असेल त्याच्या अगोदर एक महिनाभर त्याची मॅथ्स रिझनिंग CSAT लेवलला कशी विचारली जाते, कसे प्रश्न येतात आणि त्या सर्व टॉपिकवरती पूर्ण 1, 2, 3 दिवस जितके दिवस चालेल तितके दिवस कार्यशाळा असते. आणि त्या कार्यशाळेत प्राध्यापक किरण पाटील सर जे महाराष्ट्रात पहिले आले होते MPSC मध्ये, त्यांचं लेक्चर असतं. आणि यांचं स्वतःचं पुस्तक आहे परफेक्ट बुद्धिमत्ता. हे प्राध्यापक किरण पाटील सरांचं परफेक्ट बुद्धिमत्ता चाचणी नावाचं पुस्तक आहे. आणि ते प्राध्यापक आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अगोदर एक महिनाभर 1, 2, 3 जितके दिवस लागतील तितके दिवस पूर्ण वेळ देतात. आणि आपलं मॅथ्स रिझनिंगचा भाग CSAT मधला जो आहे जवळपास त्याच्यावरती 25 प्रश्न येतात. 25 प्रश्न 200 पैकी CSAT मधले, म्हणजे 2.5 गुणांसाठी CSAT मध्ये एक प्रश्न असतो. जनरल स्टडीमध्ये पेपर फर्स्टमध्ये 2 गुणांसाठी एक प्रश्न असतो. CSAT मध्ये 2.5 गुणांसाठी एक प्रश्न असतो. त्यापैकी 25 प्रश्न म्हणजे 25 गुणिले 2.5 62.5 गुणांची तयारी आणि त्याची असणारी रिव्हिजन. आता अंकगणित बुद्धिमत्ता तुपे सरांनी तुम्हाला वर्गामध्ये पूर्ण केलेलंच असतं, 100% पूर्ण करतात. मात्र त्याची चांगली अजून रिव्हिजन परीक्षेच्या अगोदर व्हायला पाहिजे म्हणून हे स्पेशल सर तुमच्यासाठी वेळ देतात आणि ते आपल्याकडे उपलब्ध होतात. त्यानंतर अर्थशास्त्र नावाचा विषय आहे की जो सर्वांना आवडतो. अर्थशास्त्र मग राज्यसेवेचा आर्थिक व सामाजिक विकास असेल किंवा कंबाईनचा अर्थशास्त्र असेल. राज्यसेवा पूर्व आणि मुख्यचा अर्थशास्त्र पूर्णपणे कव्हर करणारे प्राध्यापक आहेत आपले ज्ञानेश्वर मगर सर. ज्ञानेश्वर मगर सर या सरांची अर्थशास्त्रावरती 6 पुस्तकं आहेत. आता काय एका पुस्तकाचं नाव लिहायचंय का, म्हणजे 6 पुस्तकं अर्थशास्त्रावर लिहिणारे लेखक अर्थशास्त्राचं काय ठेवतील, अपडेट सगळं नॉलेज असतं. टेस्ट भरपूर ते स्वतः आणि घेतातच. अर्थशास्त्रावरती ज्ञानेश्वर मगर सरांचं लेक्चर असतं आणि पूर्ण ते अर्थशास्त्र संपेपर्यंत कंटिन्यू आपल्यासोबत असतात. आणि अर्थशास्त्र शिकून झाल्यानंतर सुद्धा वेळोवेळी ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी उपलब्ध होतात. त्यानंतरचा विषय जो आहे आपला विज्ञान नावासाठी विज्ञानासाठी स्वतः डॉक्टर चेतना साळुंके मॅडम, म्हणजे विज्ञानाला विज्ञानासारखीच व्यक्ती पाहिजे ना. स्वतः BAMS डॉक्टर आहेत. या साळुंके मॅडम विज्ञान आपल्याकडे शिकवतात. विज्ञान पूर्ण राज्यसेवा आणि कंबाईन या सर्व बॅचचं विज्ञान पूर्णपणे साळुंके मॅडम शिकवतात. स्वतः BAMS डॉक्टर आहेत. त्यानंतर राज्यघटना पंचायत राज वरती लिहितो. आता राज्यघटना पंचायत राज, त्यानंतर
मानवी हक्क व मानव संसाधन मुख्य परीक्षेचा विषय आहे, हक्क व मानव संसाधन। त्याचबरोबर PSI साठीचे कायदे। आता कायदे शिकवणारी व्यक्ती कशी असायला पाहिजे, कायदे तज्ञच असली पाहिजे आणि तेही आमच्या अकॅडमीनं काळजी घेतलेली आहे। तर कायदे तज्ञच आहेत ॲडव्होकेट सचिन साळुंके सर। स्वतः वकील आहेत आणि न्यायाधीश पदाच्या इंटरव्ह्यू दिलेली व्यक्ती आहे, म्हणजे फक्त वकील नाही, ते इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेली व्यक्ती आहे। कदाचित भविष्य काळात ते न्यायाधीश सुद्धा असतील। अशी असणारी मोठी व्यक्ती, कायदे तज्ञ, राज्यघटना असेल, पंचायत राज असेल, मानवी हक्क मानव संसाधन असेल आणि PSI कायदे असतील, म्हणजे कायद्याशी संबंधित जे काय असेल ते ॲडव्होकेट सचिन साळुंके सर आपल्याकडे शिकवतात। त्याचं संपूर्ण मार्गदर्शन करणारी व्यक्ती ते आहेत। त्यानंतर आपल्याकडं मराठी मुख्य परीक्षेला विषय असतो आणि इंग्लिश। आता मराठीच्या तज्ञ, मराठीमध्ये MPhil, सेट, नेट, भरपूर पदव्या, PhD एवढं सगळं केलेली व्यक्ती आणि त्यांचं स्वतःची 2 पुस्तकं मराठीवरती आता MPSC साठी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। संपूर्ण महाराष्ट्र ती पुस्तकं घेत आहेत। त्या मॅडम आहेत आशालता गुट्टे मॅडम। MPhil, नेट, सेट, भरपूर पदव्या, 2-3 ओळी पदव्या लिहाव्या लागतात। आता जास्त काही लिहित नाहीत, पण तेवढं थोडंच लिहितो। आणि स्वतःचं यांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे, मराठी शब्दार्णव नावाचं पुस्तक आहे। त्यानंतर इंग्रजी हा विषय, इंग्लिश जो विषय आहे, संदीप सुतार सर, इंग्लिश स्पेशलिस्ट। इंग्लिशमध्ये त्यांनी सेट नेट ते क्वालिफाय आहेत, सेट नेट इंग्लिशमध्ये झालेले। म्हणजे आपल्या अकॅडमीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये हे प्राध्यापक त्या विषयांचं मार्गदर्शन करणार आहेत। आतापर्यंत तुम्हाला मी आणि SP तुपे सरच फक्त तुम्हाला चेहरे दिसत होतो, तुम्हाला असं काहीतरी गैरसमज होईल की एवढी शिक्षक आहेत का, नाही, हे त्या विषयाच्या वेळी हे सर्व शिक्षक तुम्हाला उपलब्ध होणार आहेत आणि पूर्ण वेळ तुमच्या सर्व शंकांचं समाधान होणार, तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होणार। आणि हे सगळं झाल्यानंतर वेळोवेळी टेस्ट तर होणारच आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अगोदर अकॅडमीमध्ये आपल्या 30 ते 40 टेस्ट पूर्व परीक्षेसाठीच्या टेस्ट होतील, तुमचा सराव करून घेतला जाईल। आणि त्याचबरोबर मुख्य परीक्षेला गेल्यानंतर मुख्य परीक्षेचा सुद्धा तुमचा तेवढाच सराव करून घेतला जाईल आणि म्हणजे मुख्य परीक्षेला सुद्धा चांगलं मार्गदर्शन। आणि हा सर्व अभ्यासक्रम तुमच्या परीक्षेच्या अगोदर 1 महिना पूर्ण झालेला असेल, कारण शेवटच्या महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास आणि रिव्हिजनसाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो आणि तुमच्या टेस्टसाठी वेळ द्यावा लागतो। म्हणून 1 महिना अगोदरपर्यंत सर्व सिलेबस पूर्ण झालेला असेल, एवढे सगळे प्राध्यापक आपल्या अकॅडमीमध्ये मार्गदर्शन करत असतात। त्याचबरोबर हे मार्गदर्शक आहेच, याच्याबरोबर अजूनही गेस्ट लेक्चर प्रत्येक महिन्याला वेगळं आणि होतच। म्हणजे संजय खंडारे सर राज्यघटनेचे लेखक आहेत, त्यांचं लेक्चर होतं। विज्ञानचं लेक्चर योगेश भानुसे सर आहेत, त्यांचं लेक्चर होतं। म्हणजे जे लेखक आहेत, जे त्या विषयात तज्ञ आहेत, अकॅडमीमध्ये एवढं शिकवलेलं असलं, त्या विषयाचं नॉलेज दिलेलं असलं, तुमच्या टेस्ट घेतल्या असल्या तरी सुद्धा प्रत्येक महिन्या 1.5 महिन्यातून एखादं नवीन लेक्चर नवीन लेखकांचं असतं आणि लेक्चर हे गेस्ट लेक्चर
कार्यशाळा मोफत किंवा जाहिरातीसाठी नसतं, त्या विषयाची रिव्हिजन करण्यासाठी असतं, हे कायम लक्षात ठेवा. म्हणजे मार्केटमध्ये जाहिरातीसाठी लेक्चर असतं, मोफत कार्यशाळा असते, तशी जाहिरात नसते. आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची रिव्हिजन पूर्ण व्हावी आणि एखादा मुद्दा अजून वेगळ्या पद्धतीने एखाद्या लेखकाने सांगितला तर तो अजून जास्त लक्षात राहावा, हा उद्देश असतो. म्हणून विषय जरी वर्गामध्ये इथं शिकवलेला असला तरी महिन्यातून 1.5 महिन्यातून एखादं गेस्ट लेक्चर चांगलं तुमच्यासाठीच आयोजित केलं जातं, की जेणेकरून लवकरात लवकर आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी यशस्वी व्हावेत आणि वेगवेगळ्या पदावर अधिकारी बनावेत. म्हणून हा सगळा अट्टहास, हे सगळे प्रयत्न चालू आहेत. तर मित्रांनो, आज आपण पर्यावरण या विषयाचं सर्व सविस्तर चर्चा केलेली आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.